मित्रांनो नमस्कार. राजकारणात कोणतीसुद्धा भूमिका ही कायमस्वरूपी कधीच नसते आणि अलीकडच्या काळात जर राजकारणाचं पाहिला तर भूमिका ही फास्ट फूडप्रमाणे नेहमी तयार होत राहते, नव्यानं तयार होत राहते. जुनी भूमिका मागे पडते. हे आपण रोज पाहतो, रोज अनुभवतो. आज आपण महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या थोड्या खुसखुशीत आहेत आणि त्या राजकीय भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारंसुद्धा आहे. मित्रहो, महानगरपालिका निवडणूक जाहीर झालेली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि तुम्ही पाहताय की प्रचाराची राळ राज्यभरात उठते आहे. महायुती, महाविकास आघाडी यांच्यामध्ये त्याचे अनेक किस्से त्याच्यातून घडत आहेत. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगेन. अजित पवार यांनी पुण्यातील एका भाषणामध्ये असं म्हटलं होतं की कोयता गँग इथून हद्दपार करा. कोयता चालवणारी गँग आपल्या ह्याच्यात नको. पण सांगायचं झालं तर महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून 3 ते 4 गुंड लोकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. गुंड म्हणजे केवळ एकच गुन्हा करून थांबलेल्या गुन्हेगारांना नव्हे. याच्याकडून अनाहूतपणे गुन्हा घडतो, छोटासा गुन्हा घडतो, मोठा गुन्हा घडला तरी तो अनाहूतपणे घडतो आणि त्याच्या प्रकरणात त्याला सजा होते. असे नाहीत, जे सराईत गुन्हेगार आहेत अशा 4 लोकांना अजित पवार गटाने उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचा प्रचार अजित पवारच करतायत. हे महत्त्वाचं. म्हणजे अजित पवारांना असं म्हणायचं का की कोयता गँगच इथून हद्दपार झाली पाहिजे, बाकीच्या ज्या काही गुन्हेगारी गँग असतील त्या टिकल्या तरी चालतील आणि त्या गुन्हेगारी गँगचं आमच्या पक्षात स्वागत आहे असं अजित पवारांना म्हणायचं आहे का, हा एक प्रश्न उरतो. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की अलीकडच्या काळात राजकारणात भूमिका ज्या असतात त्या वारंवार बदलत राहतात. म्हणजे काय, आपल्या भूमिकेचं, आपल्या मताचं काहीसुद्धा मूल्य राजकीय लोकांनाच राहिलेलं नाही. त्यांच्या मताचं, आपल्या मताचं तर मूल्य त्यांनी कधीच अवमूल्यन केलेलं आहे. जसं ज्या पद्धतीनं रुपया आपल्या जागतिक बाजारात रुपया जसा कोसळतो तसं आपल्या मताचं अवमूल्यन सध्या होतं आहे त्या वेगानं. सांगायचं झालं आताच्या काळात तुम्ही पाहताय की मताचं अवमूल्यन तरी होतं आहे. पुढच्या काही वर्षात मला तर असं वाटतं आहे तुमचा मताचा अधिकारच काढून घेतला जाईल की काय. कारण बिनविरोध निवडणुका करायच्या आणि तुमचा मताचा अधिकारच काढून घ्यायचा आणि उलट म्हणायचं की निवडणुकीवर होणारा वारेमाप खर्च जो आहे तो आम्ही वाचवला. म्हणजे चोरांच्या उलट्या बॉम्बा म्हणायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे काही 4 गोष्टी मिळणार होत्या आता अलीकडच्या काळात ही लपून राहिलेली गोष्ट नाही की मतदार पैसे घेतो आणि मतदान करतो. ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही, सगळ्यांनाच माहिती आहे, जरी ऑन रेकॉर्ड नसली तरी. त्यामुळे सरळ सांगायचं झालं तर तुम्हाला जी कमाई होती तुमची मतदारांची, ती कमाईसुद्धा आता कोणत्या तर दुसऱ्याच्याच घशात गेली. म्हणजे तो अधिकारसुद्धा आता काही वर्षांत तुम्हाला राहणार नाही. म्हणजे आपण एक माहिती आहे की दुर्लक्षित घटक जे आहेत त्यांच्यासाठी एक दिवस आपण वाटून ठेवलेला आहे. अगदी ज्या आईबरोबर आपण मोठे होतो, जे आपल्याला मोठे करते, त्या आईलासुद्धा, आईच्या नात्यालासुद्धा आपण एका दिवसामध्ये बद्ध केलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. मदर्स डेच्या दिवशीच आपल्याला आईची आठवण होते, इतर वेळी आपल्याला आईची आठवण होत नाही. असे उपेक्षित जे घटक आहेत किंवा आपण ज्यांना उपेक्षित केलं त्यांच्यासाठी एकच दिवस वर्षातला त्यांच्यासाठी असतो. तसंच एक संविधान दिनसुद्धा हा एका दिवस साजरा करण्याचा दिवस राहील. उरलेल्या दिवशी संविधानाशी काही खेळा, काही प्रतारणा करा, तुम्हाला कोणीही विचारणार नाही. असं सध्या राज्य महाराष्ट्रात आणि देशभरात सुरू आहे. म्हणजे हे कुठल्या भाजपच्याच विषयाचं नाही, सगळीकडे जो त्याच्या पद्धतीनं आपली धोरणं आखतो. जुनी धोरणं असतील ते आपणच पायदळी तुडवतो. असं सगळ्याच पक्षात थोड्याफार फरकानं सुरू आहे. म्हणजे तुम्हाला आणखी एक उदाहरण देईन मी इथे. भाजप महायुतीनं विधानसभा निवडणूक लढवण्यापूर्वी एक असं जाहीर प्रचारसभेत आश्वासन दिलं होतं की 1500 वचननाम्यातच होतं, त्यांचा संयुक्त वचननामा होता तिन्ही घटक पक्षांचा, की त्याच्या अगोदर त्यांनी 2-3 महिने महायुतीतर्फे लाडकी बहीण योजना जाहीर केली होती आणि त्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत 2 ते 3 हप्ते विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व महिलांच्या खात्यात टाकले होते. अशा खात्यात टाकल्यानंतर त्यांनी एक जाहीरनामा बनवला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुतीचं सरकार जर विधानसभेमध्ये आलं, महाराष्ट्राचं सरकार आलं महायुतीचं, तर 2100 रुपये आपण करू 1500 रुपयावरनी, अशी घोषणा केली. ही घोषणा तर काही लपून राहिली नाही, सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल महायुतीच्या अपेक्षेप्रमाणे लागले. महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं आणि त्यानंतर अजित पवारांना एक प्रश्न विचारण्यात आला होता पत्रकारांतर्फे की
तुम्ही 2100 रुपये देणार होता ते आता कधी देताय? तर अजित पवार म्हणाले, की निवडून येण्यासाठी केलेली ती गोष्ट आहे. प्रचाराचा तो एक मुद्दा होता, प्रचाराचा तो एक भाग होता. लोकांनी आम्हालाच मतदान करावं याच्यासाठी आम्ही ती बोललेली गोष्ट होती. सगळ्या गोष्टी काय सगळ्या अपेक्षा पूर्ण कराव्यात आणि ते लगेचच कराव्या असं थोडीच लिहिलं आहे. असं अजित पवारांचं उत्तर होतं. अजित पवारांसारखा एखादा ज्येष्ठ राजकारणी जेव्हा अशी उत्तरं देतो, त्यावेळी लोकशाहीची पातळी आता कुठे घसरली आणि भारतीय संविधान कोणत्या पातळीवर येऊन खेपलं आहे हे आम्हाला कळू शकतं. सांगायचंच झालं, हे सगळं परिस्थिती ओढवली जी महाराष्ट्रात किंवा देशामध्ये ते काय कुठल्या राजकारण्याने आणलेली नाही, आपणच स्वतःवर ओढवून घेतलेले आहे. म्हणजे कसं माहिती आहे का, झाड तोडता तोडता त्याचा घाव, झाड तोडण्यासाठी जो आपण घाव घालतो तो घाव आपल्याच पायावर बसावा, तशी मतदारांची गत आपल्या देशामध्ये सध्या झालेली आहे. हे चित्र बदलण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही, कारण सगळ्या घटकांना सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवलं आहे. म्हणजे विरोधकसुद्धा त्यांच्या प्रचारामध्ये मशगूल आहेत. सत्ताधारी काय करत आहेत त्यांच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही, कारण त्यांना या निवडणुकीत लढायचं आहे आणि निवडून यायचं आहे, त्यांना सत्तेवर बसायचं आहे अशी सगळ्यांनाच स्वप्न पडले. सत्तासुंदरी भाजपने उघड केली त्यांच्यासमोर आणि सगळेजण आपापल्या कामाला लागले, आपापल्या पद्धतीने राजकारण करायला लागले. वेळ मिळाला तर सत्ताधाऱ्यांवर टीका करू लागले. आधीच गेली 5 वर्ष पाहत आहे, ज्या प्रमाणात राळ उठवायला पाहिजे होती तशी काही विरोधकांनी उठवलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातलं देशातलं चित्र आमच्यासाठी खरंच लाभदायी नाही आहे. ते फक्त आरोप प्रत्यारोप करतात आणि ते TV चॅनलवर येऊन किंवा एखादा मोठा यूट्यूब चॅनलवाला असेल तर त्यांच्याकडे येऊन ते करतात. त्यामुळे त्याला काय भाजप एवढी कवडीची सुद्धा किंमत देत नाही. प्रश्न असा आहे की राजकीय लोक ही वारंवार त्यांची मतं बदलतात, वारंवार त्यांच्या भूमिका बदलतात. ज्यांच्याशी आपली भूमिकाच जुळू शकत नाही, मतच जुळू शकत नाही, अशा लोकांशी पण युती करतात, आघाडी करतात. हे केवढं मोठं पाप आहे लोकशाहीच्या दृष्टीनं. याचा आपण कुठेतरी विचार करायला हवा. म्हणजे सांगायचंच झालं तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्याच्या अगोदर जी विधानसभा निवडणूक झाली तेव्हा महायुतीला कौल लोकांनी दिला होता. त्या कौलाशी प्रतारणा करून उद्धव ठाकरेंनी भाजप आपल्याला मुख्यमंत्रीपद देणार नाही असं सांगून महाविकास आघाडीमध्ये ते सामील झाले. आता जनतेचा कौल हा भाजपला एकट्याला नव्हता किंवा शिवसेनेला एकट्याला नव्हता, तो महायुतीला होता, युतीला होता. तर त्यांनी एकत्र येणं असा कौल होता. त्या काय अमुक एकाला एवढ्या जागा मिळाल्या हा त्यांचा काही पर्सनली कौल नव्हता किंवा त्यांचं पर्सनली त्यांच्या पक्षापुरतं ते यश नव्हतं, तर ते पूर्ण महायुतीचं यश होतं. पण ते यशाशी प्रतारणा करून उद्धव ठाकरेंनी जे यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेतली महाविकास आघाडीबरोबर, ती चुकीची होती. म्हणजे तिथपासूनच हा पायंडा पडत गेला. आता बघायला गेलं तर महाविकास आघाडीतले जे 2 घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, यांचा हिंदुत्वाशी कधीही संबंध नाही. उलट त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी एकदा तर असं स्टेटमेंट केलं होतं की कुठल्याही दहशतवाद्याला रंग नसतो, जसा हिरवा दहशतवाद आहे तसा भगवासुद्धा दहशतवाद आहे, असं वादग्रस्त विधान केलं होतं. म्हणजे ते हिंदुत्वाच्या किती बाजूनं आहेत किंवा किती विरोधात आहे तुम्ही जाणू शकता. त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, त्यांचे जे राजकारण आहे ते कधीही लपून राहिलेलं नाही आमच्यापासून. आणि आताच्या काळात ते राजकारण, जुने जे राजकारण आहे ते उकळलेल्या तेल जसं बाहेर पडतं कढईच्या बाहेर, तसं ते बाहेर पडू लागलेलं आहे. आणि अशा हिंदुत्ववादी नसलेल्या संघटनेची एकजूट करणं आणि सत्तेवर बसणं हे शिवसेनेनं केलं. त्यानंतर भाजपने सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संधान बांधलं, शिवसेना फोडली. या गोष्टी अनाकलनीय होत्या. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात या बिहारपेक्षाही काहीतरी भयंकर करायला लागलं आहे. त्याच्यातच सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मनसेच्या एका उमेदवाराची हत्या करण्यात आली आणि ती हत्या करण्यात आली त्याच्यामध्ये विषय असा होता की त्याने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा याच्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली. हे सगळं विचित्र आहे. म्हणजे बिहार आपण म्हणतो त्या बिहारनं आपली स्थिती सुधारली. आता बिहारकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला आहे. नितीश कुमारकडे नव्हे म्हणतो बरं, ही बिहार या राज्याकडे म्हणतो. नितीश कुमारकडे बघण्याचा दृष्टिकोन जनतेचा बदललेला नाही, उलट आता हाय तो बिघडलेला आहे. त्यांनी जे मध्ये काय प्रकार केले ते पाहता. पण बिहारच्या तरुणांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला आहे. पण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बिहारचा मात्र बदलत चाललेला आहे असं असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आपल्या महाराष्ट्रात ज्या काही गोष्टी करतात ना मित्रांनो, त्या खूप घाणेरड्या आहेत, वाईट आहेत. म्हणजे बिनविरोध आता जे भाजपने बिनविरोध
निवडून आणण्याचं जे षडयंत्र रचलेलं आहे, ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी ते यशस्वी पण झालेलं आहे, ते बिनविरोध आणण्याचं षडयंत्र हे किती धोकादायक आहे हे तुम्ही कळू शकता. जिथे बिनविरोध येत नाही तिथे ते सरळ सरळ हत्या करतात. तिथपर्यंत त्यांची पातळी जावी. म्हणजे भाजपचीच नव्हे, असे सगळ्याच ज्यांना बिनविरोध त्या भूमिकेनं चालणाऱ्या सगळ्याच पक्षांची मनसेच्या एका उमेदवाराची अशा प्रकारे हत्या करावी. मनसे हा एरवी तुम्ही म्हणता की त्याची दखल घेऊ शकत नाही, दखल घेण्याच्या सुद्धा लायकीचा तो पक्ष नाही असं तुम्ही हिणवता आणि त्यांच्याच उमेदवाराला तो निवडणूक मैदानात आहे म्हणून त्याची हत्या करता. हे केवढं मोठं लोकशाहीसाठी पातक आहे, पाप आहे. नाही तर एक तर मला काय म्हणायचं आहे, लोकशाही तुम्हाला जर नको असेल, सगळ्यांनाच मतदारांनाही नको असेल आणि तर लोकशाही बुडवून टाका. कशाला लोकशाही? हुकुमशाही बरी, राजेशाही बरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजेशाही असली तर त्याच्यात लोकशाही तर नक्कीच होती. लोकांच्या मनाचा विचार होत होता. इथे लोकांच्या मताचा विचार होत नाही. म्हणजे सालं बटन दाबलं एकीकडे ते जातं मत दुसरीकडेच. मग आमच्या त्या बोट दाबण्याला, आमच्या ते बटन दाबण्याला काय अर्थ उरतो? अशी ही भोंगळ किंवा अशी ढोंगी लोकशाही असण्यापेक्षा ती लोकशाही एका नदीच्या पात्रात नेऊन बुडवा. आम्हाला राजेशाही, आम्हाला हुकुमशाही चालेल. त्याच्यात एकच हुकुमशाह असतो. हे जो येतोय त्या एखाद्या सत्ताधारी पक्षाचा विभाग प्रमुखसुद्धा हुकुमशहासारखा वागतो तिथल्या गावामध्ये. हे परवडणार नाही. तुमच्या राजकारणावर पोट भरतं, पण आमच्यासाठी एकच दिवसाचं राजकारण असतं. मग आमच्यासारख्या सामान्य मतदारांसाठी ज्या दिवशी मतदान असतं त्याच दिवशी आम्ही राजकारणाकडे एक बघतो. एरवी फक्त आम्ही तुमच्याकडे आमचा विकास कधी कराल, आमच्या चिंता कधी मिटतील, आमच्या घरातल्या आमच्या कुटुंबातल्या किंवा आमच्या वाडीतल्या, आमच्या गावच्या समस्या कधी मिटतील याच्याकडे आम्ही आशेनं तुमच्याकडे 5 वर्षे पाहत असतो मित्रांनो. तर या गोष्टीची कुठेतरी दखल राजकारणाने घेतली पाहिजे आणि आम्ही याच्यासाठी काहीतरी एक सोल्युशन काढलं पाहिजे. आपलं रक्त आहे ते थंड असून उपयोगाचं नाही. जे तरुण आहे ते रक्त पेटलं पाहिजे या विचाराने. आणि पेटतं म्हणजे पेटतं रक्त आहे म्हणून कोणातरी पेटवणं, महाराष्ट्र पेटवणं, देश पेटवणं हे योग्य नाही. विचारांचा सामना विचारांनी केला पाहिजे. कायदेशीर लढाईने केलं पाहिजे. एवढंच मत मित्रांनो. या संपूर्ण एकूणच प्रकरणाबद्दल आणि सध्याच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कॉमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ लाईकच करू नका तर इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.